मंडळी, मालवणची निवडणूक साधी नव्हती. ती सत्तेची चाचणी होती बरं का. प्रतिष्ठेची लढाई होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावाभावामधील थेट राजकीय युद्ध होतं. एकाच घरात जन्मलेले दोन भाऊ, पण दोन टोकांच्या राजकीय ध्रुवांवर उभे आणि मध्ये होती मालवणची जनता. कोण जिंकणार हा प्रश्न केवळ नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित राहिला नव्हता, तर कोणाचं वर्चस्व याचं उत्तर शोधणारी ही लढाई मानली गेली होती. एकीकडे भाजपची ताकद, मंत्रिपदाचा दरारा आणि सत्ता यंत्रणा, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना, आक्रमक रणनीती आणि निलेश राणेंचा थेट मैदानात उतरलेला रौद्र अवतार. पैशांचे आरोप, स्टिंग ऑपरेशन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली चर्चा मालवण महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बनलं होतं. शेवटी निकाल लागला आणि एकच संदेश गेला: सत्ता, पैसा आणि दबाव यांच्यापेक्षा लोकांचा कौल मोठा असतो. भाजपला मालवणमध्ये घाम फुटला, नितेश राणेंना मोठा धक्का बसला आणि निलेश राणेंनी करून दाखवलं. नगर परिषदेत भगवा डौलानं फडकवला आणि या एका निकालानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली. नेमका निकाल कसा लागला तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या मालवण नगर परिषद निवडणुकीत अखेर निकाल लागला आणि या निकालानं केवळ एका नगर परिषदेचा नाही, तर राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणांचा आरसा समोर आणलाय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 1019 मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पदावर आपला झेंडा रोवलाय. या विजयामागं सर्वाधिक चर्चा झाली ती शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्या सूक्ष्म नियोजनाची, आक्रमक रणनीतीची आणि भावाशी असलेल्या टोकाच्या राजकीय संघर्षाची. राज्य निवडणूक आयोगानं 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 288 नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी 263 ठिकाणी मतदान झालं, तर उर्वरित ठिकाणी शनिवारी मतदान पार पडलं. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होताच मालवणकडं संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रित झालं होतं. कारण ही निवडणूक केवळ पक्षीय नव्हती, तर ती राणे बंधूंच्या प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई बनलेली होती. मालवण नगर परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षासह 20 पैकी 10 नगरसेवक निवडून आणले. परिणामी मालवण नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकताना दिसतोय. ही लढत म्हणजे शिवसेना विरुद्ध भाजप अशी असली तरी प्रत्यक्षात ती निलेश राणे विरुद्ध नितेश राणे अशीच होती. हे सर्वांनाच ठाऊक होतं. या निवडणुकीला राज्यव्यापी महत्त्व मिळण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे राणे बंधूंमधील टोकाचा संघर्ष. एकाच कुटुंबातून आलेले पण दोन वेगवेगळ्या राजकीय वाटांवर चाललेले हे बंधू मालवणमध्ये समोरासमोर उभे ठाकले होते. आपापल्या पक्षाचा उमेदवार जिंकावा यासाठी दोघांनीही ताकद पणाला लावली होती. मात्र निलेश राणेंनी या लढतीत आक्रमकतेची सर्व सीमा ओलांडली. निलेश राणेंनी भाजप उमेदवाराच्या घरात घुसून केलेल्या कथित पैशांचा स्टिंग ऑपरेशनमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. निवडणूक प्रचाराचा सूर अचानक बदलला. विकास, कामगिरी, राजकारण यापेक्षा पैसा, प्रलोभन आणि नैतिकतेवर चर्चा सुरू झाली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मालवणच्या निवडणुकीची दखल घ्यावी लागली. यावरून या लढतीचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. निलेश राणे सातत्याने भाजपवर आणि थेट नितेश राणेंवर आरोप करत होते की मी विकासावर बोलतोय, पण भाजपने पैशांचा महापूर आणलाय. दुसरीकडे भाजपकडूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. मात्र या संघर्षात निलेश राणेंना एकनाथ शिंदे यांची उघड साथ मिळाली. शिंदेंनी निलेश राणेंना पूर्ण ताकद दिली होती. कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला होता. त्यामुळेच निलेश राणे प्रचारादरम्यान उघडपणे सांगत होते की नगर परिषद आपणच जिंकणार. तर दुसरीकडे नितेश राणे यांनीही ही निवडणूक हलक्यात घेतली नव्हती. तन मन धनाने ते प्रचारात उतरले होते. भाजपची संपूर्ण यंत्रणा, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते मैदानात उतरले होते. मात्र शेवटी मालवणच्या जनतेनं निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. नगराध्यक्ष पदासह 10 नगरसेवक निवडून देत त्यांनी भाजपला स्पष्ट संदेश दिलाय. मालवणमधील भाजपचा हा पराभव नितेश राणेंच्या राजकीय वाटचालीसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण ही लढत केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नव्हती,
तर ती भविष्यातील राजकीय वर्चस्वाची चाचणी होती. आणि या निकालानं हे स्पष्ट झालं. मालवणमध्ये निलेश राणेंची पकड मजबूत आहे आणि शिवसेनेचा प्रभाव वाढतोय. एकंदरीत पाहता मालवण नगर परिषद निवडणूक हा निकाल केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत संघर्ष, सत्ता समीकरण आणि वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षांचं प्रतीक ठरलेलं आहे. भावाशी कट्टरवैर असूनही निलेश राणेंनी भाजपला घाम फोडत मालवणमध्ये भगवा फडकून दाखवलं आणि त्यामुळंच ही निवडणूक इतिहासात लक्षात राहणारी ठरलेली आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या विजयासंदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.